नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, राज्यातील या 5 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे। बघा मित्रांनो, राज्यात खरीप हंगामात नोव्हेंबर 2023 या कालावधीत अवेली पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। नैसर्गिक आपत्तीमुळे लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। असे असताना राज्य शासनाने आता या 5 जिल्ह्यातील 1,07,491 शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची तब्बल 144 कोटी 10,66,000 रुपयांची मदत मंजूर केली आहे आणि ही रक्कम या 5 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 27,000 रुपये प्रमाणे 2 ते 3 दिवसात जमा केली जाणार आहे। त्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय GR निर्गमित केला आहे। तर मित्रांनो, हे 5 जिल्हे कोणकोणते आहे आणि एका जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, तसेच एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे, याबद्दलची सविस्तर अपडेट आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, नोव्हेंबर 2023 या कालावधीत अवेली पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकतात। अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विविध करण्यात आले आहेत। तथापि संदर्भ क्रमांक 4 येथील दिनांक 1/1/24 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेली पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेली पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञ करण्यात आली आहे। नोव्हेंबर 2023 या महिन्यात अवेली पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून दिनांक 9/1/2024 च्या 3 स्वतंत्र पत्रान्वये निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी शासन निर्णय मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आला आहे की राज्यातील या 5 जिल्ह्यातील 1,07,491 शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी 100% वाटप केली जाणार आहे। यासाठी राज्य शासनाकडून 144 कोटी 10,66,000 रुपयांची निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण शासन निर्णय बघू शकतात। नोव्हेंबर 2023 या कालावधीत राज्यात अवेली पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भात दिन क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 144 कोटी 10,66,000 इतकी निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। आणि शेतकरी मित्रांनो, ही रक्कम या 5 जिल्ह्यातील 1,07,491 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाई पात्र जिल्हे बघू शकतात। तर मित्रांनो, पहिला जिल्हा बघा, नाशिक जिल्ह्यातील 65,849 शेतकऱ्यांसाठी 99 कोटी 78,60,000 रुपये मंजूर झाले आहे। तर अहमदनगर जिल्ह्यातील 21,683 शेतकऱ्यांसाठी 28 कोटी 37,35,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, धुळे जिल्ह्यातील 732 शेतकऱ्यांसाठी 79,19,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि नंदुरबार जिल्ह्यातील 5,756 शेतकऱ्यांसाठी 4 कोटी 95,43,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, 5वा जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यातील 13,471 शेतकऱ्यांसाठी 10 कोटी
20,09,000 रुपये मंजूर झाले आहे। तर शेतकरी मित्रांनो, या 5 जिल्ह्यातील एकूण 1,07,491 शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची तब्बल 144,10,66,000 रुपयांची मदत या ठिकाणी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, ही रक्कम या 5 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 27,000 रुपये प्रमाणे जमा केली जाणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही देखील या 5 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।